दिवसभरच्या मेहनतीनंतर हा भेटला आहे मला संध्याकाळी फायनल रिझल्ट आणि खूपच छान दिसत आहे माझं किचन. तर नमस्कार, मी सारिका आणि आज आपण आपल्या क्लिनिंग सिरीजमध्ये 5व्या दिवसामध्ये किचन क्लीन करूया. तर सगळ्यात आधी तर मी घरातली सगळी कामं आवरून घेतली, स्वयंपाक केला आणि आता मी भांडी घासून घेतली आहेत. भांडी घासताना काही शूट केलं नाही कारण मोबाईल पकडणं आणि हात जास्त ओला असल्यामुळे हे जमत नव्हतं. आणि हे सगळ्या ट्रॉल्याही किचनच्या मी स्वच्छ करून घेतल्या आहेत. डबे घासायचे राहिले आहेत तर मी ते उद्या क्लिनिंग करणार आहे डब्याची. आणि आज खूप आभाळ आला आहे. त्यानंतर आज माझी घराची स्वच्छतेचा 5वा दिवस आहे आणि खूपच छान आज रिझल्टही मला भेटला होता. तर आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर मी किचनला ओला करून घेतला आणि सगळ्या ट्रॉली घासून भांडी घासून सगळ्या बाहेर वाळायला ठेवल्या होत्या जोपर्यंत किचन आपलं क्लीन होत आहे ते वाळण. आणि हे मी जे लिक्विड आणलं होतं त्यांनी खरंच खूप चमकदार भांडे निघली आणि खूप छान होतं. हे हार्डवेअरमध्येच फक्त भेटतं आणि खूप चमकत होतं सगळं घरी आणि वापरल्यामुळे. मी तर कधी जास्त भांडे असले तरच वापरते आणि खूप क्लीन झाले होते. तर सगळ्यात आधी तर मला आता किचनवरून चढवून सगळं मी वरचं आधी साफ करून घेतलं. वरच्या ट्रॉली किचन घासून घेतलं. त्यानंतर खाली येऊन पाणी मारलं आणि खूप आज ओलं झालं होतं पण खूप क्लीन झाल्यामुळे वरती ग्लास आहेत का तेही काढले. आणि घराला खूप वेळ लागला होता पण रोज असं टप्प्याटप्प्याने काम केल्यामुळं माझी दसऱ्यासारखीच घराची आता क्लिनिंग झाली होती. त्यानंतर शेगडीही पुसायला घेतली आणि शेगडीही स्वच्छ करून घेतली होती कारण आपण एकदा जर कामं काढली तर खूप कंटाळा येतो. तर असंच मी सगळं दररोज कामं आवरल्यानंतर एक एक रूम आवरून घेत होते आणि माझ्या 3 बेडरूम ही खूप क्लीन झाल्या होत्या. काल हॉल आवरला, जर तुम्ही पाहिलं नसेल तर पाठीमागच्या ही सिरीज पाहू शकतात. त्यानंतर आता माझं सगळं आवरून झालं आहे की आता किचनचं वरचं आता फक्त ह्या ज्या ग्लास आहेत ते स्वच्छ करायचे होते आणि हे गॅसच्या वरतीच आहे त्यामुळं खूप चिकट होतात. तर ह्या लिक्विडने आज एवढी फास्ट माझी क्लिनिंग झाली. विमने एवढं निघत नाही पण ह्याने खरंच खूप स्वच्छ निघतं आणि हार्डवेअरमध्ये आपल्याला भेटतं. तर आता मी असं सगळ्या ग्लास ही घासून घेतली आणि आता लगेच लावून घेणार आहे कारण मला नंतर खालची क्लिनिंग करायची आहे आणि हे हातातनं निसटलं की फुटतं. त्यामुळे मी आधी ओलं आहे तोपर्यंतच घासून घेतलं. आणि आमच्या गॅलरी सकाळी खूप छान ऊन आल्या होतं त्यामुळे सकाळी उठल्या आधी सगळ्या ज्या आपल्या ट्रॉलीज असतात त्या ठेवून दिल्या होत्या आणि आता मला खालचं किचनची क्लिनिंग करायची राहिली आहे. आणि हे ग्लास एवढे चमकत होते ना, खरंच खूपच सुंदर निघतं ह्याने. तर आता ग्लास माझे धुवून झाले आहेत आणि आता मी लगेच वरतीही लावून घेणार आहे. तर हे लगेच बसतात, हे आपल्याला हाताने इझी आहे क्लीन करण्यासाठी. आणि आता वरचा वट्टा आणि वरची माझी क्लिनिंग झाली आहे. फ्रीज तर मी सगळं स्वच्छ केलं होतं, फक्त डब्याची क्लिनिंग आता मी उद्या करणार आहे. त्यानंतर हे जे खालचं आहे ते मी एकदा आपला मऊ असा क्रब घेतला आणि सगळ्या ट्रॉल्यावरून घासून घेतल्या आणि खाली ही जे आपलं लसणाचं कांद्याचं छिलके गेलेलं असतं तेही काढून घेऊन सगळी क्लिनिंग करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर निघत आहे. हा स्क्रब एकदम सॉफ्ट आहे त्यामुळं वर ते ट्रॉलीला काही आपल्या नुकसान होणार नाही. तर मी सगळं असंच एकदम छान कपडा मारून घेतला आणि कोरडं होत झालं कारण गॅलरीमधनं खूप हवा येते त्यामुळे लगेच सुकतही होतं. किचनमध्ये तर काय फॅन नाही पण बाहेरच्या ह्याने चांगलं सुकत होतं. आता ट्रॉलीची सगळी माझी क्लिनिंग झाली होती आणि किचन आता रेडी आहे. आता फक्त पुसायचं राहिलं आहे. पुसताना पण मी सगळे फरशी अशी घासून घेतली होती स्क्रबने आणि त्यानंतरच पुसून घेतली. तर खूप छान असं वाटत होतं आज. आणि आज शेवटचा दिवस आहे. रोज माझं काम झालं की मी अशीच रोज काही ना काही पसारा काढत बसले होते आणि किचन तर खूपच खराब झालं होतं कारण मी वरचे वरच कापड रोज थोडं थोडं करून फायनली सगळं घर क्लीन कम्प्लीट झालं आहे. हा डबे राहिले आहेत लावायचे, किराणा मी काढून ठेवला आहे. वरचं सगळं क्लीन झालं आहे. फ्रीज तर मी पहिलाच केला होता आणि आता रोज सगळं थोडा थोडा वेळ देऊन पूर्ण असं घर क्लीन झालं आहे. नळ, किचन स्टाईल वरचं आणि सगळ्या रूम पण. कारण एकदाच करण्यापेक्षा मी ठरवलं होतं 8 दिवसात तर रोज थोडं थोडं करायचं एक एक रूम. तर न त्रास होता. असं छान घर क्लीन झालं आहे दसऱ्यासारखंच एकदम आणि एकदम चमकत आहे. किचन तर खूपच स्वच्छ झालं आहे आणि आज होते किचन क्लिनिंग. तर आज फिनिश झालं आहे. अजून देवघर ते राहिलं आहे पण ते थोडं थोडं आहे. ह्या वेळ किचनला जास्त वेळ लागतो. तर आज पूर्ण फायनली कंप्लीट झालं आहे. तर पाहू शकता तुम्ही कसं वाटतंय. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.